विविध समाज उपयोगी कार्यक्रमों को अंजाम देकर समाज प्रति अपना दायित्व निभाने वाले सानपाड़ा स्थित एफएफसी ग्रुप ने आज तक कई सामाजिक कार्यों का आयोजन कर शहर के सामाजिक विकास में अपना अहम योगदान दिया है। ऐसे में इन समाज उपयोगी कार्यक्रमों के साथ युवाओं में खिलाड़ी वृत्ति बनाए रखने के मकसद से शिवसेना के नगर सेवक सोमनाथ वास्कर के नेतृत्व में शिवसेना एफएफसी ग्रुप सानपाड़ा विभाग द्वारा भव्य कैरम स्पर्धा का आयोजन किया गया, जहां खुद सोमनाथ वास्कर सहित बड़ी संख्या में युवाओं ने इस प्रतियोगिता में हिस्सा लिया। सिर्फ हिस्सा ही नहीं लिया तो इस प्रतियोगिता को अपने नाम भी किया, जिनमें पहले इनाम के हकदार सोमनाथ वास्कर और निखिल पाटिल रहे। वहीं द्वितीय पुरस्कार रोहित पाटिल एवं प्रशांत मोरे तो तृतीय पुरस्कार के विजेता सुमित वास्कर और निहाल वास्कर रहे। इन्हें खुद नगर सेवक सोमनाथ वास्कर ने आकर्षक सम्मान चिन्ह और धनादेश देकर सम्मानित किया। इस अवसर पर एफएफसी ग्रुप के सदस्यों ने अपनी भावनाएं व्यक्त की। जणांचा एकच हेतू होता का सर्वजण असे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतात, क्रिकेट असो किंवा फुटबॉल असो, पण आमच्या ग्रुपने असं ठरवलं की एक कॅरमची स्पर्धा व्हावी आणि ते सानपाडा एफएफसी ग्रुप म्हणजे फ्रेश फंकी ग्रुप यातर्फे एक नियोजन करण्यात आलं की कॅरमची स्पर्धा व्हावी। सानपाड्यातले पूर्ण रहिवाशांना मी कळवण्यात आलेलं की अशी स्पर्धा आहे, तर सर्वांनी भाग घ्यावं। तसे या स्पर्धेसाठी 24 जणांनी भाग घेतला। तर आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही गेल्या वर्षी पेनच्या आदिवासी मुलांना नक्कीच आम्ही शूज वाटप आणि तसेच वात्सल्य ट्रस्ट यांना देणगी आम्ही 11,000 रुपये दिली। त्याच प्रकारे आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा वगैरे आयोजित वेगवेगळं काहीतरी वेगळं करण्याचं नियोजन आम्ही करत असतो दरवर्षी, आणि पुढच्या वर्षी अजून याहून मोठी स्पर्धा आम्ही भरवण्याचा प्रयत्न करू। नक्कीच अजूनही मोठे स्पर्धक म्हणजे अजूनही खूप मोठे स्पर्धक येतील आणि मोठी स्पर्धा भरेल आम्ही असं वाटतं। अजूनही यावर्षी नक्कीच 32 जणांचा सहभाग झाला आणि तसंच खूप आनंद वाटतो। आणि आमचे सोमनाथ वास्कर आमच्या पाठीचे दरवर्षी उभे असतात। मी धन्यवाद करणार सोमनाथ वास्कर साहेबांना, त्यांनी एवढी सुंदर स्पर्धा राबवली या सानपाडा या विभागात। आम्हाला म्हणजे नेहमी आम्ही खेळतो क्रिकेट फुटबॉल वगैरे खूप स्पर्धा होतात, पण त्यांनी काय वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि ती कॅरमची स्पर्धा राबवली। एफएफसी ग्रुप आणि माननीय सोमनाथ वास्कर यांना आम्ही धन्यवाद करू इच्छितो। स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ आज एफएफसी ग्रुप सानपाडा आणि शिवसेना नगरसेवक सोमनाथ वास्कर तसेच प्रभाग क्रमांक 75च्या आमच्या लाडक्याताई कोमलताई वास्कर यांच्या सौजन्याने सानपाड्यातील होतकरू तरुणांसाठी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। अतिशय उत्कृष्ट असं ही स्पर्धा पार पडत आहे। नवीन तरुण आपापल्या हुनरीने आपली कला आपलं टॅलेंट इथे दाखवत आहेत आणि ह्या नवीन तरुणांसाठी ही एक नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे वास्कर साहेबांनी, त्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा। तो वहीं शिवसेना के नगर सेवक सोमनाथ वास्कर ने भी इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की। एफएफसी ग्रुप असा सानपाड्यातला असा एक ग्रुप आहे ज्यावेळी सामाजिक बांधिलकी निश्चित त्यांच्या माध्यमातून होत असते। ज्यावेळी पेन आदिवासी पाड्यात त्यांनी शूजचं वाटप केलं, वात्सल्य ट्रस्टसाठी यावेळी दिवाळीचं जे काही गिफ्ट होतं ते त्यांनी न घेता त्यांनी 11,000 रुपयाची देणगी दिली। आणि या माध्यमातून एफएफसी ग्रुपने ज्यावेळी असा संकल्प निश्चित केला त्यावेळी आम्हाला त्यांचा अभिमान वाटला। खरंच अशा एक उत्स्फूर्त अशी मुलं आहेत ज्यांच्या माध्यमातून एक समाज उपयोगी कार्य या सानपाडा विभागात घडत असतं आणि एक आगळा वेगळा उपक्रम असल्यामुळे बऱ्याच हौशी कॅरमपट्टूंनी त्याचा लाभ घेतला आणि अनपेक्षित असा निकाल या माध्यमातून घेतला, ज्याला खात्री होती का आम्ही प्रथम पारितोषिक मिळवू। ते तिसऱ्या खेपेला गेले आणि आम्ही जेव्हा प्रॅक्टिसच केली नाही आम्ही प्रथम पारितोषिक मिळाला। अशा स्पर्धेचा नक्कीच आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळा एक मेसेज या खेळाडूंना गेलेला का आपण किती प्रॅक्टिस केली, ज्या दिवशी आपला दिवस असेल आणि त्याच दिवशी जर आपला लक असेल नक्कीच त्याला यश मिळेल। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।